मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं वंचितला 62 जागा दिल्या होत्या, मात्र त्यापैकी फक्त 46 जागांवरच वंचितनं उमेदवारी देत उरलेल्या 16 जागा या अखेरच्या क्षणी काँग्रेसला परत केल्या। तर दुसरीकडे काँग्रेसला देखील या जागांवरती आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणामध्ये उतरवा आलेला नाही। त्यामुळे विशेष म्हणजे या 16 जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद असल्याचं म्हटलं जात आहे। तर काँग्रेसनं मुंबईमध्ये आम्हाला ज्या जागा दिल्या त्या ठिकाणी आम्हाला योग्य उमेदवार मिळाले नाहीत आणि काँग्रेसकडे त्या ठिकाणी जास्त चांगले उमेदवार होते, म्हणून त्यांना जागा आम्ही परत केल्या, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। आमच्या इथे असताना पक्षाच्या कार्यकर्त्यालाच आम्ही दिल्या। म्हणजे मुंबई हे उदाहरण आहे की काही जागा ह्या जास्ती देण्या म्हणजे आमच्यापेक्षा काँग्रेसकडे असताना चांगले उमेदवार होते, तेव्हा आम्ही त्या सीट्स काँग्रेसला परत केल्या आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जागा आम्ही मागून घेतल्या। तुम्हाला असताना राजकारण ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस कार्यकर्त्यांसाठी करता हे बरोबर आहे, नीतिमत्तेचं राजकारण करता हेही तुम्हाला बघावं लागतं। दरम्यान उमेदवार नव्हते तर काँग्रेसला वेळीच सूचना देणं गरजेचं होतं, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर सचिन सावंतांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे, पाहूयात। आम्ही तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते, त्यामुळे वंचितबरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे, कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे। आणि वंचितच्या 16 जागांच्या माघारीवरून भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेसवरती निशाणा साधलाय, बघूयात। कोहळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ नेमका समजून घ्यायचा असेल तर तो उबाठा मनसे युती आणि काँग्रेस वंचित आघाडी यांच्याकडे पाहिलं पाहिजे। उबाठाने काय केलं? उद्धव ठाकरेंनी ठाकरेबाईंच्या गप्पा मारल्या, वारंवार दादरला फेऱ्या मारल्या आणि ज्यावेळी जागा द्यायची वेळ आली त्यावेळी आवळ्या एवढ्या जागा दिल्या आणि कोहळ्या एवढ्या जागा घेतल्या। हेच वंचित बाबत काँग्रेसने केलं। ज्या जागा कायम काँग्रेस हरतं अशा जागा वंचितच्या पदरात टाकल्या आणि प्रत्यक्षामध्ये मोठ्या जागांचा कोहळा आपल्याकडे घेतला। 62 सीट काँग्रेसने वंचित आघाडीला दिला। वंचित आघाडीने परत काँग्रेसला सांगितलं की आता आमच्याकडे या 21 सीटमध्ये या जागेवर उमेदवारच नाही आहे, तुम्ही द्या। आणि तो जो नाव जो परत केला त्याने सीट त्याच्यामध्ये फक्त 24 तास राहिला होता। तो काँग्रेस समोर अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे 24 तासात उमेदवार शोधण्याचा काहीतरी पर्याय नव्हता। यामुळे ते सगळे सीट खाली आहे, रिकामी आहे। काँग्रेस आणि वंचितचा एकही उमेदवार नाहीये, तुम्ही बघून घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।